तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला तर मग मराठी बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कालच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेणार आहोत. तर बिग बॉसमध्ये भाऊंच्या धक्क्यानंतर 3 ग्रुप जे आहेत ते प्रकर्षाने दिसत आहेत, की ती तिघं जण अशी वेगवेगळ्या ठिकाणी टीम पडलेली दिसती आणि वेगवेगळे जण बोलत बसलेले दिसतायत. त्यामध्ये टोळी तर एक प्रकर्षाने आपल्याला माहीतच आहे, की टोळी पहिल्यापासूनच सांगते, की आम्ही ग्रुपमध्ये खेळतोय म्हणून. आता दुसरी जी टीम बनलेली आहे ती दीपाली जी आहे ती आणि राकेश यांच्याबरोबर तन्वी आणि प्रभूसुद्धा दिसतात. आणि दुसरी जी टीम आहे ती करण आणि प्राजक्ता हे दोघं जण सतत बसलेले दिसतातच आपल्याला बाल्कनीमध्ये. त्यांच्या संग ॲड झालेले आहेत ते सचिन कुमावत आणि सागर कारंडे. तर आता जी नवीन जी टीम दिसतीये, ह्या दोन्ही टीमला असं वाटतंय, की टोळीला आपण कसं हरवायचं, त्यांना कसं बाद करायचं, त्यांना कॅप्टन्सी मिळवून नाही द्यायची म्हणून. तर यांचा सगळा ओव्हरऑल गेम जो आहे, तो टोळीच्या विरोधातच आहे. म्हणजे स्वतःचा गेम न खेळता हे टोळीच्या विरोधात का खेळतायत मला काही कळालेलं नाहीये. कारण की जर तुम्हाला टोळीला जिंकून नाही द्यायचं, तर तुमचा मोटो काय आहे? तुम्हाला ट्रॉफीच्या ऐवजी टोळीला कसं हरवायचं हा तुमचा प्लॅन आहे का? तुम्हाला नक्कीच मला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये, की तुम्हालाही असंच वाटतं का, की टोळीच्या विरोधातच यांचा मोटो आहे म्हणून स्वतःचा गेम प्लॅन न करता टोळी कशी खेळते, त्याला कसं आपण हरवायचं, कसं टॅकल करायचं, याचाच हे विचार करतायत. तर थोडंसं मला सांगा याबद्दल. तुम्हाला काय वाटतं? जे मला वाटतं तेच तुम्हाला वाटतं का? आता संध्याकाळीच रात्रीच्या वेळी अनुश्री आणि जी आहे ती आपल्या वडिलांबद्दल सांगत असते, की जेव्हा जोडीमध्ये राकेश आणि अनुश्री दोघेजण असतात त्यावेळेस ह्याला किडनीचा स्टोनचा त्रास आहे. त्यामुळे हा सारखा सतत वॉशरूमला उठत असतो वगैरे आणि माझ्या वडिलांनासुद्धा असाच त्रास होता. त्यांनासुद्धा म्हणजे खूप त्रास झाला होता आणि त्यावेळेस ती खूप भावूक झाली, की मला म्हणजे वडिलांचं तिला आठवायला लागतं आणि कितीही स्ट्राँग वुमन असो किंवा मॅन असो, त्यांना आपल्या वडिलांची किंवा आईची जागा जी असते ती हळवी असते. आणि ती जर आठवलं तर ते थोडंसं म्हणजे नाही का, की ते पेनमध्ये गेलेले असले, तर आपल्याला सुद्धा ते जाणवते, की नाही का, की ह्यांना कसा त्रास झाला होता. त्यांनी कसं म्हणजे त्यांना किती त्रास होत होता. तेव्हा तो विशाल जो आहे तो एका म्हणजे नाही का, की मोठ्या भावासारखं तिला तिथं साथ देतो. आता विशाल जो आहे त्याच्याबरोबर प्रभूसुद्धा बसला होता बरं का आणि तेव्हा प्रभूला सांगत होता, की "तू स्वतःसाठी खेळ. आम्ही तुला सपोर्ट करतो ना, तू आम्हाला कर." तेव्हा ना प्रभू जरा नाराजच असतो. कारण राशन टास्कच्या वेळी त्याला सांगितलं होतं, की "तू आमच्या म्हणजे जो निर्णय आहे तो दे" म्हणून आणि जो प्रभू आहे त्याने ए टीमला जिंकवलेलं असतं. त्यामध्ये रुचिता, विशाल वगैरे असतात त्यावेळेस आणि त्यावेळेस त्याला बडबडतात, की "तू आमच्या साईडने खेळला नाहीस" म्हणून. तेव्हा प्रभू म्हणतोय, की "मी माझ्या मतांवरती ठाम होतो, पण नंतर सगळं होतं त्यामुळे मी तो निर्णय दिला." तेव्हा विशाल त्याला विचारतोय, की "तुला कोण सांगत होतं, की असा निर्णय दे म्हणून? हे बघ, तुला बघतंय कोण? तर महाराष्ट्र बघतोय. तू खेळतोयस कोणासाठी? तर स्वतःसाठी खेळ ना. तू दुसऱ्यांसाठी कशाला खेळतोयस? तुला वोट कोण करणार आहे? तर महाराष्ट्राची पब्लिक करणार आहे. तू त्यांच्यासाठी खेळ. हे जे काय सांगतायत, हे ऐकण्यापेक्षा तू स्वतःचा गेम प्लॅन आहे, तो आख आणि तो तसा खेळ. आम्ही तुला म्हणत नाहीये, की तू टोळीमध्ये ये, पण जेव्हा तू आम्हाला सपोर्ट केलास, तर आम्ही सुद्धा तुला सपोर्ट करू म्हणून. आता यामध्ये प्रभू खूप शार्प गेम खेळतोय बरं का. त्याने पलीकडच्या टीमला पण समजावून सांगितलेलं आहे, की मी तुमच्याकडून आहे आणि टोळीकडनं पण सिंपती घेतोय. तर ह्या सगळ्यांमध्ये ना प्रभू खरंच खूप मोठं डोकं लावतोय, की टोळीनंतर कोण जर हुशार असेल ना, तर हा प्रभू आहे. कारण की त्याने इकडून पण संपत्ती गेन केलेली आहे आणि पलीकडच्या टीममधनं पण संपत्ती गेन करण्याचा प्रयत्न करतोय हा. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नक्कीच सांगा, की हा जो प्रभू आहे, तो जरासा शार्प गेम खेळतो आहे की नाही? ते मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता अनुश्री जी आहे, ती विशालला म्हणते, की कॅप्टन्सीसाठी मी ह्यांना असं बोलू का, की विशाल मला कॅप्टन्सी देत नाही आहे म्हणून आणि मी त्यांच्याकडून काय ती बोलून घेतात हे बघून घेते. तेव्हा विशाल म्हणतो, की "हो, हो, ऑब्व्हियसली तू कर ना तसं." आणि त्याच वेळेस परत तन्वी आणि अनुश्रीचं बोलणं चालू असतं. तेव्हा ही जी अनुश्री आहे ती गेम कशी खेळते बघा, की ही जी आहे ती तन्वीला म्हणते, की "रुचिताला प्रायोरिटी देतो विशाल. मला ना कॅप्टन्सीसाठी मी बोलले तर
तो रुचिताला करू म्हणतोय असं. आता यात तन्वी म्हणते की मला विशालच्या माइंडने विचार करते आहे, की तुला इकडेच पाठवलं नाही ना त्याने? कारण की त्याने आमच्या म्हणजे तू तिकडून रुचिताला आणि इकडून तुला असं त्याचा प्लॅन असणार आहे. असं ही जी तन्वी आहे, ही अनुश्रीला म्हणते आणि यामध्ये ना तन्वी जी आहे ती विचार करते आहे, तो बरोबरच करते आहे. कारण की हिने प्लॅन करून विशालला गुंडाळला आणि इकडे जी आहे ती अनुश्री तन्वीला गुंडाळते. पण अनुश्री तन्वीसुद्धा स्मार्ट गेम खेळते बरं काय. तिलासुद्धा जाणवत आहे, की विशाल या बुद्धीनं सुद्धा विचार करू शकतो म्हणून. तर आता इथे अनुश्री तर गेम खेळते बरं काय. कारण की ही तन्वीला असं सगळं बोलून पुन्हा जेव्हा दीपाली सय्यद आणि राकेश बापट बसलेले असतात, तेव्हा अनुश्री ही आहे, ही त्यांच्याजवळ सुद्धा जाते आणि त्यांना म्हणते की मला कॅप्टन्सीसाठी दावेदारी हवी आहे, तर तुम्ही मदत वगैरे कराल का? आणि सगळेजण बोलत असतात. तेव्हा राकेश बापट तिला काय म्हणतो, की तुझं कॉम्पिटिशन रुचिता नाही आहे, तर विशाल आहे तुझं कॉम्पिटिशन. आणि हे सगळं तो जो आहे तो अनुश्रीला बोलत असतो. आता काय होतं, ही अनुश्री जी आहे ती रात्री रुचिता आणि विशालला घेऊन बोलत असते, की मला हा म्हणतोय, की विशाल तुझा कॉम्पिटिशन आहे म्हणून, तुझी रुचिता कॉम्पिटिशन नाही आहे म्हणून आणि मला कसं तू गुंडाळतोय बघ मग. तर अगं अनुश्री, तो जो राकेश म्हणतोय तो खरंच बरोबर म्हणतोय, की तुझा कॉम्पिटिशन विशालच आहे. रुचिता नाहीच आहे. रुचिता फक्त भांडतीये. तुला मोठा जो आहे त्याच्या संग कॉम्पिटिशन कर ना. तू हिच्या रुचिताबरोबर करतेस ते ठीक आहे. पण सगळ्यात मोठं तुझं तुम्हाला टॅकल करायचं आहे, तर तो स्वतःच म्हणतोय मी मास्टर माइंड आहे. मी टोळीला टॅकल करतो वगैरे. तर तुमचा लीडर कोण झाला? विशाल झाला ना. तर हा जो राकेश म्हणतोय तो बरोबरच आहे ना. तो तुझा गेम आणि हां, अनुश्री आहे ही गेम स्वतःचा खेळती आहे, नो डाऊट. पण तिने स्वतःचा फ्रंट फूटला येऊन खेळलं पाहिजे, एवढंच आहे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मला सांगा, की अनुश्रीचा गेम आता जो म्हणजे चांगला चाललेला आहे. भलेही तिने चोरी केलेली असेल, ती दिसण्यासाठी वगैरे तिने केलेली होती किंवा काम करायचं नाहीये. तर हिला स्वतःला फुटेज द्यायचं आहे म्हणूनच ती सगळं हे करते. फक्त आता फ्रंट फूटवरती येऊन खेळ, ना की विशालच्या साईडने म्हणजे विशाल जो म्हणतोय तसंच होरे, होरे असं करू नकोस. आणि आता एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते बरं काय, हे रात्रीचं एवढे सगळेजण बोलताना दिसतायत. हे भाऊंच्या धक्क्यांमुळे ना सगळे असे मेन लाईनवरती आलेले आहेत असंच दिसतंय. कारण की सगळेजण कुठे ना कुठेतरी आता विचार करायला लागलेले आहेत, की फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी किंवा कॅप्टन्सी किती महत्त्वाची आहे. हे सगळे आता हे विचार करायला लागलेत आणि बोलायला लागलेत. ही एक गोष्ट चांगली झालेली आहे, की ॲटलीस्ट ही जी न खेळणारी जी लोकं आहेत, कंटेस्टंट आहेत, ही ॲटलीस्ट विचार तरी करायला लागलेत. नाहीतर सगळं त्या टोळीवाल्यांनीच करायचं आणि हे नुसते गंमत बघतात, जसं की पिकनिकला आलेले आहेत, असंच थोडंसं दिसतंय. थोडंसं नाही, खूपच दिसतंय, की हे पिकनिकलाच आलेत म्हणून. आता आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली ती, की प्राजक्ता आणि करणसुद्धा हे अनुश्रीबद्दल बोलत आहेत बरं काय, की ही जी प्राजक्ता आहे ती म्हणते, की ही जी अनुश्री आहे ना, ती आज माझ्याशी चांगली बोलत होती. कारण आता नॉमिनेशन टास्क आला आहे ना, तर गुड बुक्समध्ये राहायचा ही आता प्रयत्न करते आहे माझ्याबरोबर ती. तर हिला काय वाटतंय, की मला समजत नाही आहे का, की हे आता नॉमिनेशन आलेलं आहे, म्हणून आता ही गुड बुक्सची गेम आहे, ती खेळायची चाललेली आहे म्हणून. तर प्राजक्ता असाच थोडासा विचार कर आणि थोड्याशा अजून गेम इम्प्रूव्ह कर. तुझा आवाज खूप छान आहे, तू खूप छान साँग म्हणतेस, इट्स ओके. पण तू जर बिग बॉसमध्ये आली आहेस, तर तुला बिग बॉसमध्ये हा गेम खेळावाच लागणार आहे. तर थोडंसं अजून तुझ्या गेमवरती विचार कर आणि फ्रंट येऊन खेळ. ना की करण संग बोलत बसूस. आता हा करण जो आहे तो मिस्ट्री मॅन म्हणूनच ओळखला जातो, की हा सगळा मनातच बोलतो. फक्त करणने जो आहे ना, तो मनात न न ठेवता हे सगळं बोलायला हवं. तेव्हाच कुठेतरी करणचा सुद्धा गेम कारण की करण जो विचार करतो ना, तो अगदी बरोबर असतो. पण तो मनातल्या मनातच ठेवतो. त्याचा काही उपयोग नाही ना. जर पब्लिकला कळालंच नाही, की तू गेम प्लॅन काय करतोयस आणि कसा म्हणजे तू दुसऱ्याला जर सांगितलंच नाहीस, तर बिग बॉससुद्धा काही करू शकणार नाही आहेत यावरती. कारण की जो गेम आहे तो तुम्हालाच खेळायचा आहे आणि तुम्ही जर गेम खेळत नसाल, तर यामध्ये बिग बॉससुद्धा काही करू शकत नाहीत. भलेही त्यांना टोळीच्या विरोधात निर्णय द्यायचा नसेल किंवा असेल, पण तुम्ही जर बोललाच नाहीत, तर तो गेम कसा खेळणार ना? तर
आता मस्त रात्र होते, सकाळी सकाळी गाणं वगैरे मस्त छान वाजवलेलं असतंय आणि सकाळ सकाळी यांचं चहाच्या भांड्यावरून भांडण होतं की भांडं धुतलं नाही म्हणून. तेव्हा या दीपाली सय्यद म्हणतात की तुम्ही रात्री चहा केला होता, म्हणजे विशालला बोलत असते की तुम्ही रात्री चहा केलेला होता, त्यावेळेस तुम्ही ते चहाचं भांडं का नाही धुवून टाकलं? तेव्हा हा विशाल म्हणतो की आम्ही जेव्हा चहाचं भांडं वापरलं, त्या चहाच्या भांड्यातच आम्ही चहा केला. त्यामुळं आधी कुणाची ड्युटी होती, त्यांनी ते चहाचं भांडं जे आहे ते धुतलंच नव्हतं. म्हणून आम्ही त्यातच कमवून त्यातच चहा केला. समजा आता ज्याची ड्युटी होती त्याने तर जो काम आहे ते केलं नाही, तर त्याला सांग ना की ज्याला म्हणजे काम ज्यानं हे काम केलं नाहीये, त्याला सांग त्याची ड्युटी होती, त्यांनी ते करायला पाहिजे ना. आम्ही जे चहाचं भांडं होतं, त्यातच चहा केला म्हणून. तेव्हा सागर कारंडे म्हणतो की हां, ह्याचं बरोबर आहे कारण की आधी कुणाची ड्युटी होती त्याने ते काम केलं नव्हतं. आता हे जे म्हणतायत की चहाच्या भांड्यामध्ये आम्ही ते खरकट होतं त्यामध्येच चहा दुसरा केला म्हणून. तेव्हा दीपाली सय्यद आणि तन्वी इकडे रागात म्हणतात की नाही का की तो चेंज झालाय सागर करंडे. तो टोळीच्या साईडनंच गेम जो आहे तो बोलतो आहे आणि आपल्याला प्रेफरन्स देत नाही. तो बायस कॅप्टन झाला आहे. तर असं काही नाही आहे की समजा जर एखाद्याची ड्युटी होती आणि त्याने जर ती कंप्लीट केली नसेल, तर विशाल का धुईल ते भांडं? कारण की त्याने जे आहे ते वापरलेलंच भांडं वापरलं. तर त्याच्याकडनं एक्स्पेक्टेशन का ठेवत आहे की ते भांडं आहे ते विशालनं धुतलं पाहिजे. की ना की ज्याची ड्युटी आहे त्यानंच ते काम केलं पाहिजे ना. आता ज्यानं काम करून न ठेवता तसंच दुधाचं म्हणजे चहाचं भांडं आहे ते तसंच ठेवलं होतं, तर त्यालाच हे सांगितलं पाहिजे ना. यामध्ये बायसनेसपणा म्हणजे असं काही नव्हतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल मंडळी? की हे भांडं कुणी नेमकं धुवायला पाहिजे होतं? विशालने धुवायला हवं होतं, की ज्याची ड्युटी होती त्यानं धुवायला हवं होतं? आता इथे सकाळीच रुचिता, अनुश्री आणि विशाल तिघंजण चहा पीत बोलत असतात. तेव्हा अनुश्री म्हणते की मी पुन्हा एकदा प्लॅन जो आहे तो ड्रामा वगैरे आहे तो करते म्हणून. तेव्हा विशाल म्हणतो की हां, ऑब्व्हियसली जा, जा तू कर म्हणून. आता इथे बघा गेम कसा आहे. आता विशाल आणि रुचिता हे दोघं जण अनुश्रीच्या विरोधात बोलतायत की ही आपल्याशी गोड बोलून कॅप्टन्सी घेऊन त्यांच्याकडून सुद्धा जाऊन आपल्या विरोधात सांगते की विशाल बोलून देत नाही, असंच काहीसं अनुश्रीचं वागणं चालू आहे. तिचं विचार चेंज झाला आहे. हे सगळे घरचे आता अनुश्री कशी खेळते, तिचा प्लॅन यावरून ती आता सुद्धा टोळीची नाही आहे. इकडच्या कोणी आता विशालला कळालंय की अनुश्री जी आहे ती आपल्या विरोधात बोलतीये आणि सगळ्यांना जाऊन असं सांगते की विशाल मला खेळून देत नाहीये, म्हणजे आपल्याकडून सुद्धा गुड बुक्समध्ये राहायचा प्रयत्न करते आणि तिकडे सुद्धा आपल्या विरोधात सांगून कॅप्टन्सीसाठी आपली उमेदवारी घेण्यासाठी प्रयत्न करते. आणि हा विशाल जो आहे तो खरंच खूप शार्प माइंड आहे आणि तुम्ही म्हणाल तर खूप छान पद्धतीनं हा विचार करतो आणि खरंच विशालची गेम जी आहे ना ती बघण्यासारखी आहे आणि विचार करण्यासारखीच आहे. हा विशालने एक जो प्लॅन म्हणला ना, की ही टोळीची पण नाही आणि ही तिकडच्या लोकांची पण नाही आहे म्हणून. तेव्हा आता ही रुचिता काय करते आता बघण्यासारखं आहे, की आता बिग बॉसने सगळ्यांना गोल्डन राशन असं टास्क जो आहे न करता गोल्डन राशन टास्क दिलेला आहे. कारण की बिग बॉस म्हणतो, की तुम्हाला याची खूप गरज आहे म्हणून. कारण की तुम्हाला हे नंतर भेटणार म्हणजे नाही का, की आता यामध्ये असं गुगली टाकलेली आहे, की बिग बॉसने, की राखी सावंतची एंट्री होणार आहे. त्यामुळं गोल्डन राशन ह्यांना आधीच दिलेलं आहे. कारण की आपली ही राखी सावंत आहे, ती राखी सावंत आहे. आता मला एक गोष्ट सांगायची म्हणजे बिग बॉसचा टी-आर-पी जो आहे, तो जरासा ढासळलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येक वेळेस ना, जेव्हा बिग बॉसचा टी-आर-पी खाली येतो, तेव्हा राखी सावंतला हे बोलवलंच जातं. मग तो हिंदी, मराठी बिग बॉस असू दे किंवा मराठी बिग बॉस असू दे. ही राखी सावंत जेव्हा येते, तो जो बिग बॉसचा टी-आर-पी घसरलेला असतो ना, तो कुठेतरी वरच्या स्तराला हा जातोच जातो. कारण की ही राखी सावंत आहे ना, ती खरंच खूप कमालीची बिग बॉसची म्हणजे कंटेस्टंट आहे, की तिला कसं कळतं, की कुठं काय बोललं पाहिजे, कुठं काय. ही बिग बॉसचा टी-आर-पी हा वरती न्यायची आता या राखी सावंतच्याच हातात आहे. आणि ही राखी सावंत तो नेणारच. याबद्दल तर काही म्हणजे विषयच नाही. आता बिग बॉस म्हणतो, की घरात त्सुनामी झाली आहे आणि वादळ आलेलं आहे म्हणून आणि बिग बॉसने खूप
छान असा सेट जो आहे तो तयार केला होता, की वादळ येऊन गेलेलं आहे, सगळं घरचं उलथापालथ झालेली आहे आणि पूर्ण जोशामध्ये ना राखी सावंतची एंट्री झालेली आहे. तेव्हा वेलकम खूप छान पद्धतीनं नागिन वगैरे गाणं त्यांनी दाखवलंय, मस्त होतं ते. त्यानंतर ही आपली राखी आहे तिने रुचिता आणि तन्वी यांना चांगलंच धारेवर धरणार आहे बरं काय. कारण की यांनी तन्वी आणि रुचिताने सगळ्या घराला खूप असं हे केलेलं आहे. त्यामुळे जे राखी सावंत आहे हिला बाहेरून सांगितलं असणारच आहे, की ह्या दोघी जणी आहेत त्या खूप ज्या आहेत त्या भांडकुदळ वगैरे आहेत त्या कळालंच असेल हिला. तर ही जी आहे राखी ती आता रुचिता आणि तन्वी यांचा गेम कशी पालटते हे बघण्यासारखंच आहे बरं का. आता आणखीन एक गोष्ट, की राखी सावंत आहे ना ही राकेशला जीजू जीजू म्हणून हाक मारते आणि हे राकेशला ना नाही आवडत आहे. कारण की तो इम्बॅरेसिंग थोडंसं त्याला वाटते. तर तो सरळ सरळ म्हणतो की राखी तू जीजू वगैरे असं काय म्हणू नकोस म्हणून. तर ही राखी सावंत म्हणते की नाही मी म्हणणारच आहे. म्हणजे राखी सावंतला जर तू नको करू म्हणलंस ना तर राखी सावंत ते परफेक्टली ते पुन्हा करणारच. त्यात काही विषयच नाही. तेव्हा सागर कारंडे तिकडं म्हणतोय की बीबीला म्हणतोय की तुम्ही हे काय पाठवलं आहे? कशासाठी हे पाठवलं आहे? तेव्हा करण म्हणतोय की आम्हाला सिल्वर राशन दिलं तरी चालेल, पण ही नको. अरे तुमच्यामुळं झालं आहे. तुम्ही जर छान खेळला असता, तुम्ही जर टास्क छान म्हणजे पद्धतीने केला असता, तर बिग बॉसचा टी-आर-पी खाली गेलाच नसता आणि राखी सावंतला बोलवायचं प्रश्नच आला नसता. हे सगळं जे आहे ते तुम्ही न खेळल्यामुळे त्याचा परिणाम आहे. तुम्ही म्हणता मी विचार करतोय, माझा गेम प्लॅन आहे तो चालवणार आहे. अरे तोपर्यंत बिग बॉसचा टी-आर-पी इकडं पडला. त्या बिग बॉसला बोलवावं लागलं राखी सावंतला. "ये बाई तू काहीतरी कर आणि ह्या बिग बॉसचा टी-आर-पी आहे तो त्याला काहीतरी हातभार लाव आणि तो टी-आर-पी वरती घेऊन चल" म्हणून. आता जो बीबी आहे तो वरनं म्हणतो की "राखी आय मिस यू." तेव्हा तन्वी हाक मारते की "बिग बॉस, बिग बॉस." तर बिग बॉस म्हणतो, "आता मी कोणाचीही तारीफ करू शकत नाही आहे. इथे बऱ्याच जणांचे होश उडलेले आहेत." तेव्हा बीबी म्हणतो की तुम्ही एंटरटेनमेंटचा तडका द्यायला आला आहात आणि तेव्हा राखी सावंत म्हणते की माझा नवरा कुठे आहे? माझा नवऱ्यावरून हाक मारलेला असते तेव्हा माझा नवरा येतो, नवरा आहे असं ती म्हणत असते. तेव्हा प्रभू म्हणतो की अहो तो तुमचा नवरा आहे तर तुम्ही बघितला असेल नका त्याला. तर हे प्रभूचं एक मधीच काहीतरी असतंय बरं काय. तो काय बोलतो मधीच खतरनाक असते त्याचं पण बरं काय. मधीच काहीतरी विचारत असते ते. आता ही जी राखी सावंत आहे ती म्हणते की ती हिरवी साडीवाली कोण आहे ती? तन्वी कोलते आणि हिला मी पुन्हा सोलते बरं का. आता इकडे लिव्हिंग रूममध्ये प्रभूला बघून राखी आश्चर्यात म्हणते की केवढा आहे हा? तेव्हा जो आपला विशाल आहे तो म्हणतोय की हा 20 वर्षाचा आहे म्हणून. पण मग राखी म्हणते की मग कधी लग्न करणार आहेस तू? तर प्रभू जो आहे तो जरासा एम्बॅरेसिंग होतो. तेव्हा रुचिता म्हणते की "अरे हा गाणं खूप छान म्हणतो बरं काय." आणि हा प्रभूनं तिला छान असं गाणं वगैरे म्हणून दाखवलंय. आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बोलत असतात आणि सगळ्यांची गप्पागोष्टी चाललेल्या असतात. तेव्हा प्रभूचा आवाज आहे तो विशाल काढत असतो, की त्याची मिमिक्री थोडीशी करतो. त्यावेळेस जो प्रभू आहे त्याला ते गोष्ट आवडत नाही. एखाद्याचं असतं असं, की नाही की त्याचा आवाज जो आहे तो थोडासा लहान मुलासारखा येतो आणि तो लहान दिसतो पण मुळात. तर त्याला ते आवडलं नाही, की कुणीतरी आपली मिमिक्री केली. आता यावरती त्याला खूप अपमानास्पद वाटतं. तेव्हा तो विशालवरती भडकतो आणि म्हणतो, की माझ्या अंड्यांवरती, माझ्या चहांवरती कोणी केलेलं मला चालणार नाही. तेव्हा विशाल पण म्हणतो की की मी ते 15 अंडी सांगितली होती ना, ती 15 अंडी माझी मला वापस करायची म्हणून. कारण की यांची बेट लागलेली होती की 100 पुशअप घातले, तर ही जो प्रभू आहे तो 15 अंडी जो आहे तो विशालला देणार असतो. तर विशाल म्हणतो की ती 15 अंडी आहेत ना, ती 15 अंडी मला वापस करायची म्हणून. तर तेव्हा विशाल म्हणतो की मी तुला हेल्प करायची आणि सगळ्यांबरोबर तू जर मला असं बोलत असलास ना, तर नाही जमणार. आणि त्याची अंडी वापस करून तो सगळी अंडी 15च्या 15 प्रभूखंड घेतो आणि इकडे ठेवून टाकतो. तेव्हा रोशन पण म्हणतो की "अरे अंड्यांवरती वगैरे नको करूस तू असं." पण आता आजच्या एपिसोडमध्ये ना रोशन जो आहे तो दिसलाच नाही आहे. कुठे
कुठेच दिसला नाही, ना प्लॅनिंगमध्ये दिसला ना कुठेच दिसलेला आहे. आता हा रोशनला थोडंसं कुठंतरी बॅकफूटला जाऊन एखाद्या शेलमध्ये न जायला पाहिजे. आता कारण की हा जो रोशन आहे, तो कुठेच दिसत नाहीये. कालच्या एपिसोडमध्ये तो दिसलाच नाही. फक्त कॅप्टनची टास्कच्या वेळेस म्हणजे ते सॉरी गोल्डन कीची जो टास्क होता, तेव्हा थोडासा दिसला, एवढंच त्याचं फुटेज होतं. तर हा जो सचिन कुमावत आहे, यांचं पण असंच आहे, की हे पण कुठे दिसलेले नाही आहेत आणि राखी सावंतनं पण त्यांच्यावरती काही असं भाष्य वगैरे काही केलेलं नाही आहे. तर ह्यांना ह्यांचा गेम जो आहे, तो ठीक आहे, चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळताय, चांगले माणूस आहात. पण कुठेतरी गेम प्लॅनमध्ये पण तुम्ही राहिला पाहिजेत. आता जो टास्क येतो त्यामध्ये सांगितलेलं असतं की गोल्डन कीचा म्हणजे कीचा टास्क आहे आणि जी राखीला जे आहे की एक जे 2 कंटेस्टंटमधलं एकाला पॉवर की द्यायची आहे आणि दुसऱ्याला पाण्यात ढकलायचं आहे म्हणून. आता पहिली जोडी जी येते ती अनुश्री आणि प्राजक्ता ह्यांचं डेब्यूट चालू होतं यामध्ये. तेव्हा अनुश्री खूप छान पद्धतीनं राखीला समजवते की प्राजक्ता कशी कॅप्टन्सीमध्ये तिनं कोणाकडून काम करून घेतलं नव्हतं. ती खूप सोज्वळपणे सगळ्यांशी बोलत होते. प्लीज तुम्ही काम करता का? जर काम करत नसेल तर ही स्वतःच काम करायची म्हणून. आणि ही गोष्ट कॅप्टन्सीच्या तिच्या टास्कमध्ये झालेलीच होती. कारण की कॅप्टननं कोणतंच काम करायचं नाही. हे राखीला पण माहिती आहे की कुठलंच काम करायचं नाहीये आणि तेव्हा राखीसुद्धा म्हणते की "अगे तू का काम करत होतीस? तुला घरातल्यांकडून काम करवून घ्यायचं आहे, ना की तू काम केलं पाहिजेस म्हणून." तेव्हा राखी जी आहे ती म्हणते की तुम्ही मला 3 प्लॅन सांगा की तुला का का कॅप्टन्सी द्यायची म्हणून. तेव्हा अनुश्री इतक्या छान पद्धतीनं गेम प्लॅन सांगते स्वतःचा की मी ह्या मुलांना सगळ्यांना स्वयंपाक रूममध्ये कामाला लावणार आहे आणि ज्या सगळ्या मुली आहेत त्यांना जे आहे ते वॉशरूम ड्युटी वगैरे ह्या सगळ्या ड्युटी देणार आहे. कारण की मुलांनासुद्धा कळायला पाहिजे की किचनमध्ये काय-काय काम असतं आणि मुलींनासुद्धा कळायला पाहिजे की वॉशरूम ड्युटी वगैरे काय आहे ते कशा पद्धतीनं मुलं करतात म्हणून. तर ही गोष्ट जी आहे अनुश्रीची ती ही खूप छान पद्धतीने जी आहे ती जी राखीला समजावते आणि राखीला पण ह्या गोष्टी पटतात आणि कुठेतरी प्राजक्त जी आहे ती मी छान पद्धतीनं, गोड पद्धतीनं सगळ्यांना सांगेन, माझं एकच मोठं आहे की घर चाललं पाहिजे वगैरे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या राखीला पटल्या नाहीत आणि तिने गेमच्या हिशोबाने अनुश्रीला पॉवर की द्यायचा जो निर्णय तो देते आणि प्राजक्ता हिला खाली ढकलते, पाण्यामध्ये ढकलते. आता नेक्स्ट जी जोडी आहे ती दीपाली आणि करणमध्ये दीपाली सगळ्यांना सांगत असते मुद्दे की मी हे केलं, मी करण जो आहे तो बाल्कनीमध्येच बसतो, तो काही दिसत नाही, तो फक्त मिस्ट्री मॅन आहे आणि हां, तो खरंच मिस्ट्री मॅन आहे, की तो फक्त मेंदूमध्येच विचार करत असतो, डोक्यामध्येच विचार करत असतो. तो काही म्हणजे गेम प्लॅन त्याचा अजून दिसलेला नाही. तेव्हा जी राखी सावंत आहे ती म्हणते की मला तुझा गेम प्लॅन बघायचा आहे. तू जर बाल्कनीमध्ये नाही दिसलास आणि इथं खाली खेळलास, तर मी तुला हे करेन. तर त्यावेळेस सगळे घरचे कंटेस्टंट आहेत, ते सुद्धा म्हणतात की आम्हाला करणचा गेम प्लॅन आहे तो बघायचा आहे म्हणून. आणि राकेश बापट जो आहे तो दीपालीचा साथ देत असतो. पण सगळ्यांची मेजॉरिटी आणि जी राखी आहे, ही करणला चूज करते की पॉवर की आहे जी करणला द्यायची म्हणून. आता नेक्स्ट जो आहे, तो राकेश आणि सागर यांच्यामध्ये पॉवर कीचा टास्क होतो. त्यामध्ये सागर सांगत असतो, की मी कॅप्टन्सीमध्ये कसे म्हणजे रूल ब्रेक झाले. आता सागरच्या कॅप्टन्सीमध्ये कसे-कसे रूल ब्रेक झाले आणि कसा बायसपणे त्याने निर्णय घेतला, हे सगळं जण राकेश सांगत असतो. तेव्हा तन्वी आणि सागरचं भांडण झालं होतं, की ड्युटीवरून. त्यावेळी त्याने रुचिताची साईड घेतली होती. त्यामुळे ती जी तन्वी आहे ती सांगत होती, की कशा पद्धतीने त्याने एक बायस कॅप्टन म्हणून तो जो निर्णय दिला होता वगैरे. तेव्हा विशाल इकडे म्हणतोय, की ह्या राकेशला विचार, की जर समजा एखाद्याने रूल तोडला, तर हा काय डिसिजन देणार म्हणून. तर तो राकेश म्हणतोय, की मी त्यावेळेसच डिसिजन देईन. मी आत्ता तुम्हाला काही सांगणार नाही, मी काय डिसिजन देणार आहे ते. तर अरे राखी विचारते, की नाही का, की तू काय निर्णय देणार तो सांग ना. आणि हा जो राकेश आहे तो म्हणतोय, की मी त्यावेळेस सांगेन. अरे आत्ता बोलायला सांगितले, तर तू बोल ना. तू त्यावेळी काय करणार आहे ते आत्ता नको ना सांगू. तिला थोडीच कळणार आहे, की तू त्यावेळेस काय करणार आहेस आणि तुला पॉवर की दिली आणि तू काय खेळलाच नाहीस. तर राखीला पण प्रॉब्लेमच आहे ना तसा, की बाबा आपण ह्याला पॉवर की दिली आणि हा तर काय खेळलाच नाही. हा डम्मच निघाला म्हणून. आणि राखीला घरामध्ये तडका लागतो आणि त्यामुळे राकेश कुठंतरी या गोष्टीत समजवण्यात मागे पडला. कारण की विशाल काय बोलला त्यावेळेस, की आता मी कामच करणार नाही. तू मला काय ड्युटी सांगणार आहेस, म्हणजे मला काय शिक्षा देणार ते मला तू सांग.
तर त्यावेळेस तो म्हणतो की नाही का, की मी तुला टॉयलेटची जी ड्युटी आहे ती देणार आणि तुझी अंडी जी आहे ती डिस्ट्रिब्यूट करणार. तर जो विशाल आहे तो म्हणतो की मला नको आहेत अंडी, आता बोल. तर ह्याच्याकडे उत्तरच नाही आहे राकेशकडे, की ह्याला काय टॅकल करायचं म्हणून. तेव्हा राकेश म्हणतो, की "तू काय करणार ते सांग." तेव्हा मग विशाल म्हणतो, की "मी तुला झोपून देणार नाही. मी तुला ओढून खाली म्हणजे खाली घेणार." म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी ज्या आहेत तो विशाल जो आहे तो बोलतो आणि त्यामुळे विशालच्या बाबतीत जो बोलत होता त्या इम्प्रेस राखी होते आणि राखीलाही कुठेतरी वाटतं, की राकेश जरासा पाठीमागं पडतोय आणि हा गुड बुक्सवालीच गेम खेळतोय. त्यावेळेस जी आहे ती सागरला जी आहे ती पॉवर की देते आणि ह्यात सगळ्यात मोठा भाग जो आहे तो विशालचा दिसला इथे. कारण की राकेशला कशी चावी न मिळावी ह्याच्या पद्धतीनं विशालने राखीला डायव्हर्ट केलं. हे विशालचा प्लॅन खूप छान पद्धतीनं वर्क झाला इथं. आता ह्या तन्वी आणि रुचितामध्ये जे आहे ते जुगलबंदी चालू होती ह्यांची आणि ह्यांच्यामध्ये ना म्हणजे बोलायचं म्हणजे ह्यांचा इतका आवाज मोठा ना दोघींचा, की ह्या दोघी काय बोलतात नुसता राडा. म्हणजे त्या राखीला तरी काय कळालं की नाही कळालं काय माहिती. आम्हाला तर म्हणजे असं होतं की नाही का, की अरे भाई ह्या ह्या बोलतायत म्हणजे अरे देवा! म्हणजे ह्यांचं काय ऐकायचं? ह्या नुसत्या बडबडत्यात, काही ऐकायला येत नव्हतं. ह्या नुसत्या बड, 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 बड. ते बिग बॉस सुद्धा वरनं म्हणलं, की नाही का, की तुला काय कळालंय ना, तेवढ्यातनं काही ते निर्णय देऊन टाक. ते बिग बॉसला बी कळलं नाही काय म्हणतात. पण तन्वीचा एक मुद्दा जो आहे तो राखीला खूप आवडतो, की जर कोणी झोपलं तर तू जी तन्वी आहे ते प्लॅन सांगते, की जर कोणी झोपलं ना, तर मी त्याच्या अंगावरती पाणी टाकेन आणि त्याला उठवायचा प्रयत्न करेन म्हणून. तर ही जी गोष्ट आहे ना, ती राखीला खूप आवडते. कारण की तिनं तिचा गेम प्लॅनमध्ये ती काय करणार हे प्रकर्षानं ते राखीला सांगितलं आणि ह्या गोष्टीमुळं जी तन्वीला आहे ती निवडते आणि त्यावेळेस ती एक गोष्ट म्हणते बरं काय, एक आग आहे तर दुसरी ज्वाला आहे म्हणून. बिग बॉस खरंच ह्या दोघीजणी सगळ्या टीमवरती ह्या दोघीजणी खूप मोठ्या गेम खेळणाऱ्या आहेत आणि खरंच ते आहे. पण फक्त ह्यांची जी म्हणजे गेम ठीक आहे, पण ह्यांचा आवाज आहे ना अक्षरशः कर्कश आवाज आहे असा. दोघीजण बोलायला लागल्यात ना, ते अक्षरशः टीव्ही म्यूट करावा लागते. घरचे म्हणतायत अक्षरशः, की "अरे हे काय बोलतायत? आणि ही काय बघते नेमकं? टीव्ही बंद कर." अक्षरशः इतकं म्हणजे होतंय ते. ह्यांनी थोडंसं कमी केलेलं पाहिजे. आता इकडे प्रभू आणि सचिन यांची पण जी आहे, की ह्या दोघांमध्ये डेबिट करायचं होतं. तर सचिन म्हणतो, की "मी चांगल्या पद्धतीने घर चालवेन." मी म्हणजे नाही का, की तर तेव्हा सचिन जो आहे, तो असा काही स्वीटवालाच म्हणजे माणूस आहे हा आणि हा म्हणजे एवढं काय ते बोलतच नाहीत तिथं आणि हा प्रभू जो आहे तो म्हणतो, की नाही का, की "मी उंचीनं कमी आहे, मी बोलण्यानं कमी आहे, पण मी ह्यांना उठवीन, मी त्यांच्या कानात जाऊन ओरडेन, मी गाणं म्हणेन आणि ह्यांना झोपून देणार नाही." मग ह्याने जे प्रभूने जे गेम प्लॅन सांगितला, तो खूप छान पद्धतीनं राखीला समजावून सांगितला आणि प्रत्येक वेळेस ही जी लोकं म्हणतात ना, की प्रभू करू शकत नाही, प्रभूला हे म्हणजे नाही आहे, तर हे चुकीचं आहे, की प्रभू करू शकत नाही. प्रभू जो आहे तो खूप छान पद्धतीनं करू शकतो. फक्त त्याला एक चान्स भेटला पाहिजे. असं म्हणजे बिग बॉसने पण ह्याला चान्स द्यावा. बिग बॉस आणि घरचे सदस्य आहेत हे म्हणजे बिग बॉस नाही म्हणजे हे घरचे सदस्य आहेत हे त्याला कुठेतरी पाठीमागं खेचण्याचाच प्रयत्न करतात. आता इथे जे आहे राखी जी आहे ती प्रभूवरती इम्प्रेस होती कारण की सचिन काही बोलतच नाहीत. ती सचिन स्वीटली काही ना काही ते सांगत होते त्यांचं ते. त्यामुळं जी राखी जी आहे ती म्हणते की सरळ सरळ बिग बॉसला स्वीट माणसं नको आहेत. ते कंटेंट प्लस मसाला पाहिजे म्हणून. त्यामुळे ती प्रभूला निवडते. आता आयुष आणि रोशन यांच्यामध्ये ज्यावेळेस डिबेट होतं, त्यावेळेस आयुष डायरेक्टलीच हात वर करतो, की म्हणतो, की "मी जे कॅप्टन माझ्यापेक्षा तुम्ही कसं कॅप्टन्सी टास्क करणार आहात, ते मी बघणार आहे आणि मला काय कॅप्टन म्हणजे आता आत्ता सध्या ते मला पॉवर की वगैरे काही नको आहे." अरे आयुष, तू काही मंद आहेस का? म्हणजे आयुष, तू थोडंसं म्हणजे गेमसाठी खेळायला आलायस, तर तू एखाद दुसऱ्याची जागा खेचतोयस. अरे मग तो ओमकार जो आत्ता बाहेर गेला, त्याला किती खेळायचं होतं. तो एक ॲटलीस्ट बोलत नव्हता. पण टास्क आला ना, तो स्वतःहून बोलायचा, भांडायचा आणि गेम त्याचा काय आहे तो दाखवून द्यायचा. आणि तू स्वतःहूनच म्हणतोयस, की मला पॉवर की नको आहे म्हणून. ते बिग बॉससुद्धा तिकडून ओरडतात, की जी लोकं आहेत ती बघण्यासाठी आलेले असतात, की तुमचा गेम प्लॅन वगैरे तुम्ही घरची सगळी कामं करून उरकून तुमचा गेम बघण्यासाठी आलेले असतात आणि तुम्ही जर खेळत नसाल,
तर मलासुद्धा तुम्हाला काही जास्त इथे वेळ द्यायचा नाही आहे आणि इथं टास्क जो आहे तो संपवतात. तर खरंच आयुषचा गेम आहे तो म्हणजे ह्याने ना एखाद्या चांगल्या बेटर माणसाची जागा खाल्ली आहे एवढंच मी म्हणेन. जर तुला गेम खेळायचाच नाही आहे तर तू मग बिग बॉसमध्ये काय करतोस? ठीक आहे, जाऊ दे, आपण आता नेक्स्ट बघू की जी चावी जी आहे ती आता राखीच्या निर्णयानुसार अनुश्री, करण, सागर, तन्वी, प्रभू, रोशन यांना भेटलेली आहे आणि इथेच एपिसोड संपवलेला आहे. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये आता जी राखी सावंत आहे ती काय नेमका गेम करते ते बघण्यासारखंच असणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.